हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे 24 नोव्हेंबर आणि आज आहे ब्लॅक फ्रायडे. आणि आता मी जात आहे डॉक्टरकडे. तर पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे छत्री पण घेतली आणि अपॉइंटमेंट आहे 9:15ची. तर ब्लड चेक करायला जाते आहे कारण इकडे आल्यावर थोडंसं विटॅमिनचे वगैरे प्रॉब्लेम स्टार्ट होतात आणि माझं B12 वगैरे HB वगैरे कमी झालं आहे. त्याच्यामुळे चेक करून घ्यायचं परत एकदा की व्यवस्थित आहे की नाही. आता थोडे दिवस औषधं चालू होती. आता तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते इथली स्वित्झर्लंडमधली. हे बघा, हे लोकांचे असे पार्सल आले पण कोणी हात लावत नाही. मोठा पार्सल आहे म्हणून इथे ठेवलं आहे, नाहीतर हा आता आमचा कप्पा आहे. तर ह्याच्यामध्ये आमचं पार्सल वगैरे असतं. तर मी हे आल्यावर तुम्हाला डिटेल सांगेल. आता आम्ही जात आहोत. 9:15ची अपॉइंटमेंट आहे आणि पाऊस आहे बघा. दिवाळीच्या आधीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. काल तर नव्हता, आज सुरू झालाय. छत्री ओपन केली आणि हा आमच्या घराच्या खालचा रस्ता. आणि हे सगळ्यात स्वस्त दुकान रॅडिकल. आणि इथे कपडे वगैरे खूप स्वस्त मिळतात. आता आम्ही हे झेब्रा क्रॉसिंग करतोय. जर एखादी गाडी इथून येत असेल ना तरी थांबते. ती बघा, आपल्यासाठी त्या गाड्या थांबतात. बस पण आमच्यासाठी थांबली होती. तर आता आम्ही पोचलो. घरापासून 2-3 मिनिटावरच आहे. व्हिडिओ करता येईल की नाही माहीत नाही. ब्लड टेस्ट करून येते, लवकरच भेटते. बाय बाय. आहे वेटिंग रूम. अरे वा, इथे पण लाइटिंग सुरू झाली की काय. आणि हे बसले तिथे. आणि बाहेर क्रिसमस सुरू झालेत इथे. 1 आठवड्यापूर्वीच सगळ्यांची तयारी झाली इथे. ते बघा, इथे मस्त झाड लावलंय. हे काय इथे माहीत नाही. नेहमी येते तेव्हा बघते ह्या गोष्टी. पाऊच असतं हे. आणि पाऊच बघूया काय, काहीच नाही. हे सॅनिटायझर आहे, हे पण आपण घेऊ शकतो. आणि इथे टिश्यू पेपर ठेवलेत. आणि तर इथे व्ह्यू छान दिसला या कॅलेंडरवर म्हणून मी बघायला गेली. तर हा व्ह्यू होता आपल्या इंडियाचा, लडाखचा व्ह्यू आहे. हे बघा, इथे त्यांचं रक्त घेत आहेत. आणि मागे आहे ती डॉक्टरची केबिन आहे इथे मागे. तर आता डॉक्टर तर नाही आहे सध्या. तर इथे अपॉइंटमेंट मिळणं खूप मुश्किल असते. आणि आता माझं चेकअप चाललेलं आहे. तसंच डॉक्टर पण आपल्याला फॅमिली डॉक्टर लवकर काही इथे मिळत नाही. आपल्याला खूप आधी 2-3 महिन्यापूर्वी सर्च करावं लागतं, तेव्हा आपल्याला त्यांची अपॉइंटमेंट मिळते आणि मग आपल्याला आपले डॉक्टर भेटतात. तर त्याच्यानंतर आपले काहीही प्रॉब्लेम असतात ते आपण अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तिथे जाऊ नाही शकत. आणि हे अजून एक क्रिसमस ट्री इथे बनवलेलं आहे. तर आता सगळं झाल्यानंतर आम्ही दुकानात आलेलो आहे नॉनव्हेज घ्यायला. तर हे आहे दुकान आणि हे टर्किश दुकान आहे. या दुकानात पण सगळं मिळतं, कडधान्य वगैरे. बट आम्ही इथून घेत नाही. आणि ह्यांनी मटण घेतलं. तर इथे गोटचं नाही म्हणत, लॅम्पचं मीठ मिळतं. आणि जाताना पाऊस होता आणि आता पाऊस थांबलाय, ऊन आलंय बघा. तर आता आम्ही जातो घरी. मग नंतर भेटते तुम्हाला. बाय बाय. तर ब्लड देऊन आलो आहे बघा. आणि त्याचं तुमचं. आणि आल्याला चहा. आणि आता त्यांचा कॉल सुरू होईल तर मी आत जाते चहा घेऊन. मी आतमध्ये आली, त्यांचा बाहेर कॉल चालू आहे. तर मी आता आत चहा प्यायला आली. तर चहासोबत काय खाते तर टोस्ट. स्वित्झर्लंडमधले टोस्ट आहेत हे. एवढे मस्त लागतात, एवढे क्रिस्पीत आणि एवढे फ्रेश असतात हे टोस्ट. टेस्ट पण मस्त वेगळीच आहे त्यांची. आणि पॅकिंग तर एकदम भारी आहे.
तर हे असे छोटे छोटे बॉक्स पॅक केलेले असतात. तर ह्याच्या आतमध्ये खूप असे बॉक्स आहेत. तर कोण कोण आमच्यासारखं चहा टोस्ट खातं ते पण सांगा. आता सध्या नाश्ता केला नाही मी, कारण गेलेलो होतो ना डॉक्टरकडे, त्याच्यामुळे त्यांना येऊन आल्याला चहा लागला. मग चहा टोस्ट खातले आणि त्यांचा बाहेर कॉल चालू आहे. तर मी म्हटलं खाते पहिले काहीतरी चहासोबत आणि मग स्वयंपाकाला लागते. चला मग आता मी चहा घेते आणि मग आपण भेटूया. तर ऑफिस वगैरे झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी मॉलमध्ये आलो आहोत की कारण म्हटलं फ्रायडेच आहे तर जाऊया आणि पहिलाच दिवस बघूया ब्लॅक फ्रायडेचा कसा असतो. तर खूप गर्दी होती आणि त्या दिवशी कपडे वगैरे पण म्हणजे स्वस्त असतात. ब्लॅक फ्रायडे जेव्हा लागतो तेव्हा सेल्स असतात जास्त करून. तर आम्ही आलो आहोत आता हे मॉलमध्ये. आणि थोड्या वेळाने आम्ही दर्शीला भूक लागली त्याच्यामुळे आता आम्ही खायला वगैरे पण घेतलं आहे. तर तिथे झाल्यानंतर आम्ही आता घरी जाऊ. चला मग बाय. दर्शीचा क्रिस्पी चिकन आला आणि नगेट्स. आता हे आधी वाजणार आहे आमचं. भूक लागली आहे. काय नाही आला नंबर. शॉपिंग वगैरे झाली आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सांगा कसं वाटलं.